MAHB-एड CET परीक्षेत गोंधळ, शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित. नांदेडमधील एकरा इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर MAHB-एड CET 2026 परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. आज शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत परीक्षा नियोजित केली होती. मात्र अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. केंद्राची क्षमता सुमारे 300 असताना तब्बल 600 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आल्याने अर्धे विद्यार्थी बाहेर थांबावे लागले. विद्यार्थ्यांनी आरोप केला की ऑनलाईन परीक्षा असूनही केंद्रावर योग्य नेटवर्क सुविधा उपलब्ध नव्हती. 1-2 प्रश्न सोडवल्यानंतर नेटवर्क खंडित होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करता आली नाही. तसेच हॉल तिकीट तपासणी, ओळख पडताळणी इतर मूलभूत व्यवस्थेचा अभाव असल्याने केंद्रावर सावळा गोंधळ उडाला होता. संतप्त विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. मी प्रवीण पिंपरे, वसमत इथून मी आलतो. CET साठी माझा B.Ed साठी एक्झाम होती. मराठवाडा येथे आलो मी. 11 वाजता माझा पेपर होता. पेपर दिला, लॉग इन झाला, सगळं झालं. 4 प्रश्न सोडवले. अचानक काही समजा मुलांचा आवाज आला, गोंधळ झाला. तर नंतर सगळ्यांची सिस्टीम बंद झाली. तर नंतर कळलं तर काही मुलं समजा ज्यांची कॅपॅसिटी होती त्याच्याहून जास्त मुलं आले, त्यांना कम्प्युटर भेटले नाही, त्यामुळे गोंधळ झाला. आणि काही तर सर्व बंद झालं. आणि आता सर माझं आता मी 1000 रुपये भरलेत. आता कसं करावं सर? आता या एक्झामचं माझं कसं होईल? हे विद्यार्थ्यांचं यावरती नुकसान होणार. सर्व कोण आहे? कोण आहे? आणि रिस्पॉन्सिबल पर्सन इथे कोण नाही जे आम्ही विचारल काही गोष्टी कशामुळे झालं काय नाही, कोणी नाही इथं. आता याचा जबाबदार कोण द्यावा? प्रशासन बी नाही इथं. यासाठी माझी एवढीच मागणी आहे, ही जी शिफ्ट होती सकाळची परत शिफ्ट घ्यावी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, हीच माझी मागणी आहे. कुठून आली? कशाचा पेपर होता? कुठे पेपर होता? मी नांदेडचे आहे, आनंदनगरहून आले. माझा इथं CET चा पेपर होता. आम्ही 9:30 वाजता इथं प्रॉपरली आलोत. आल्याच्या नंतर आमची चेकिंग वगैरे व्यवस्थित काहीच झाली नाही. त्यानंतर आम्हाला क्लासमध्ये सीट नंबर वगैरे काही लिहिलेले नव्हते. त्यांची मॅनेजमेंट अजिबात चांगली नव्हती. तरी पण आम्ही क्लासमध्ये वगैरे बसलोत. आमचे पीसीच लॉग इन झाले नाहीत. ज्यांचे पीसी लॉग इन झाले ते एक्झाम देत होते, त्यांना पण काही ना काही प्रॉब्लेम येत होते. 400 जण आम्ही इथं विद्यार्थी आलो, तर यांच्याकडे अवेलेबल फक्त 300 पीसी होते. तर बाकीच्या 100नी काय करायचं? आणि त्यातलेच काही 100 जणांचे पीसी लॉग इन झालेच नाहीत. मग आम्ही सगळ्यांची एक्झाम बंद झाली. आता आमचं 1 वर्ष वाया जाईल एकतर. आणि आमचा रिझल्ट पण आम्ही म्हणजे एक 5-6 क्वेश्चन सोडवले का आमचं एक्झाम बंद झाली. तर आमचा रिझल्ट आता 0 येईल आणि आमचं पूर्ण वर्ष हे वाया जाणार आहे. तर आमचं वर्ष वाया जायला नको. आमची एक्झाम पुन्हा व्हायला हवी. आमचं हॉल तिकीट परत यायला हवं. आणि प्लीज सर, आमचं हे वर्ष वाया जाऊ देऊ नका.